नमस्कार. श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. बोरवेल-नरडाणा रेल्वे येत्या 2 वर्षात धावणार. माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला विश्वास व्यक्त. चाळीसगाव रोड पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना 9,05,000च्या मुद्देमालासह केले जेरबंद. महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा. बिजासनी मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचा शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळा उत्साहात संपन्न. कर्ले येथे नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करीत ढोल ताशांच्या गजरात गावातून काढण्यात आली मिरवणूक. आणि एमआयएम पक्षास विरोधी पक्षनेतापद न दिल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा. आता बातमीपत्र विस्ताराने. मनमाड-इंदोर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून बोरवेल-नरडाणा रेल्वे येत्या 2 वर्षात धावणार असल्याचा विश्वास माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी बाळापूर येथे पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून बोरवेल-नरडाणा रेल्वे येत्या 2 वर्षात धावणार असल्याचा विश्वास माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी बाळापूर येथे पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला. यावेळी त्यांनी रेल्वे मार्गासाठी केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत मांडला. डॉक्टर भामरे म्हणाले की मनमाड-इंदोर रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी गेल्या 10 वर्षात 3 रेल्वे मंत्र्यांसह मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रेल्वे मार्गाच्या मंजुरीमुळे धुळेकरांचे 50 वर्षाचे स्वप्न साकार होत असून उत्तर महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या औद्योगिक, कृषी व सामाजिक विकासाला गती मिळणार आहे. मनमाड-इंदोर रेल्वे मार्ग हा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील तुलनेने मागास भागातून जाणार आहे. सुमारे 668 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि इंदोर यातील अंतर सुमारे 200 किलोमीटरने कमी होईल. मनमाड-इंदोर रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर इंदोरहून JNPT पर्यंत कंटेनर्स अवघ्या 12 तासात पोहोचू शकतील. त्यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत होईल. निर्यात प्रक्रियेला वेग मिळेल आणि JNPT बंदरावरील व्यापारातही मोठी वाढ होण्यास मदत होईल. धुळे जिल्हा हा या रेल्वे मार्गाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार असून या मार्गामुळे जिल्ह्याला देशातील विविध भागांशी थेट रेल्वे संपर्क मिळणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या दृष्टीने हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सन 2014 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न सुरू केले होते. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सन 2016 मध्ये मंजूर करून घेतला. या प्रकल्पाची नोंद रेल्वेच्या पिंक बुक 2016-17 मध्ये आयटम क्रमांक 8 अंतर्गत करण्यात आली आणि सुमारे 9,768 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधींपैकी 50% हिस्सा केंद्र सरकारकडून तर उर्वरित 50% हिस्सा महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्य सरकारकडून उचलण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने आपला आर्थिक सहभाग मान्य केला. मात्र मध्य प्रदेश शासनाने सुरुवातीला आर्थिक असमर्थता दर्शवल्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसमोर अडचणी निर्माण झाल्या. मात्र नामदार गडकरींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या स्वप्नाला नव्याने बळ मिळाले. त्यानंतर या प्रकल्पासाठी एक सामंजस्य करार तयार करण्यात आला. मात्र दुर्दैवाने त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलामुळे जहाज बांधणी मंत्रालयाची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे सोपवण्यात आली. नवीन मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास अनुकूलता दर्शवली नाही. परिणामी प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस पुन्हा काही अडथळे निर्माण झाले. त्यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. अखेर फेब्रुवारी 2019 मध्ये मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यास मान्यता देण्यात आली. या टप्प्यात धुळे जिल्ह्यातील बोरवेल-नरडाणा दरम्यान सुमारे 51 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या कामास मंजुरी मिळाली. आज बोरवेल-नरडाणा रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या रेल्वे मार्गामुळे नवनवीन उद्योग आपल्याकडे आकर्षित होणार आहे. उद्योगांना रेल्वे लाईन, पाणी, महामार्गाची गरज असते. या सर्व गरजा आपण पूर्ण केल्या आहेत. हा रेल्वे मार्ग करताना बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे. रेडी रेकनरच्या 4 पटीने मोबदला द्यावा असा कायदा आहे. बहुतांश शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला आहे, काहींना मिळाला नाही. त्यांच्यासाठी आमची लढाई सुरू असल्याचे माजी खासदार डॉक्टर भामरे यांनी सांगितले. तसेच मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची उर्वरित कामासाठी भूसंपादन झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. रेल्वेचे अधिकारी सुरेंद्र पाल यांनी माहिती देताना सांगितले की बोरवेल-नरडाणा रेल्वे लाईनवर मालगाडी चालेल तसेच लोकल लाईन चालेल. सदर काम आम्ही 4 सप्टेंबर 2024 मध्ये सुरू केले होते. ही परियोजना सुमारे 716 कोटींची असून सुमारे 50 किमीची रेल्वे लाईन आहे. यातील 40% रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे. केवळ
5 किमीचे काम भूसंपादनामुळे बाकी आहे. सेंट्रल रेल्वेला पश्चिम रेल्वेशी जोडण्याचे काम बोरवीर ते नरडाणा हा ट्रॅक करणार आहे. दरम्यान वर्षभरात सदर काम पूर्ण होऊन येत्या 2 वर्षात रेल्वे धावेल अशी माहिती डॉक्टर भामरे यांच्याबरोबर रेल्वेचे अधिकारी नरेंद्र पाल यांनी दिली. मोदी सरकारच्या तपपूर्ती निमित्त भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे सोमवारी बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गाची पाहणी तसेच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, रेल्वेचे अधिकारी सुरेंद्र पाल, महापौर मायादेवी परदेशी, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, डॉक्टर सुशील महाजन, प्रतिभा चौधरी, भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शिवाजीराव काकडे, ओम अग्रवाल, महेंद्र अग्रवाल, विष्णू पोद्दार, राजेंद्र इंगळे, सुनील देवरे, नंदू ठोंबरे, बलदेव महाराज, डॉक्टर योगेश ठाकरे, ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे, राजेंद्र इंगळे, आनंदराव चौधरी, राधेश्याम अग्रवाल, शरद बिरारी, प्रकाश पाटील, संतोष खंडेलवाल, राजेंद्र बागुल, वासुदेव पवार, राजेंद्र मोरे, राजेंद्र मुजदे, शांताराम नेरकर, कालिदास पोद्दार, गोकुल साळुंके, किशोर बारी, कसुरलाल कापसे, अशोक बोरसे, सुशील वर्मा, ॲडव्होकेट प्रवीण तवर, अनिल राऊत आदी उपस्थित होते. आमच्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या कार्यकालाला 12 वर्ष पूर्ण झाले, एक टप पूर्ण झालं. आणि या 12 वर्षात भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी, जगात एक आर्थिक महासत्ता आणण्यासाठी संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं झालेले आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम झालेलं आहे. आणि आमच्या धुळे जिल्ह्यात 4-5 प्रकल्प असा आहे त्याचा चेहरा मोहरा धुळे जिल्ह्याचा बदलण्यात आलेला आहे. त्याच्यात आपण ज्या साईटवर बसलेलो मनमाड इंदूर रेल्वे असेल, 7 राष्ट्रीय महामार्ग या धुळे जिल्ह्यातनं जातात. त्याचप्रमाणे या जिल्ह्याच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुलवाडे जामफळ पूर्ण व्हायला आलेले आहे. अक्कलपाड्याची क्षमता वाढवलेली आहे. अशा पद्धतीने या 12 वर्षात धुळे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने खासदार म्हणून मी करू शकलो याचा निश्चितच आनंद आहे. आपण आता ज्या साईटवर बसलेलो आहोत ते मनमाड इंदूरचाच भाग म्हणजे पहिल्या टप्प्यातला धुळे नरडाणा म्हणजे बोरवीर नरडाणा. आपण सगळ्यांनी बघितलं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. रेल्वेचे रूळ टाकले गेलेले आहेत. 10 किलोमीटर पर्यंत रेल्वेचे रूळ टाकले गेले आहेत. आणि इथे आपल्याला 2 लाईनी दिसत आहेत, एक पॅसेंजर साठी आणि एक माल वाहतुकीसाठी. 50 वर्षापासून आम्ही स्वप्न बघितलं होतं की मनमाड इंदूर व्हायलाच पाहिजे, कारण आपला धुळे जिल्हा अविकसित आणि आदिवासी आणि कुठल्याही प्रकारचं इथं विकासाचं काम दिसत नव्हतं. आणि त्यामुळे जनतेचं स्वप्न होतं जोपर्यंत मुख्य रेल्वे लाईनला आपण जोडलं जात नाही तोपर्यंत आपल्या भागाचा विकास होणार नाही. आणि म्हणून 2014ला जेव्हा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं तेव्हा एकच मनाची खुणगाठ घातली. आपण सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की मनमाड इंदूर रेल्वे करायचाच. आणि जेव्हा मी सुरुवात केली बघितलं तर तिथं काहीही झालेलं नव्हतं. आणि योगायोगाने 2016 मध्ये सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले. त्यांचं नातंगुतं आपले धुळे शहरात आहे आणि त्याच्यामुळे त्यांना धुळे शहराची जाणीव होती. आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यात आधी 2016ला पिंक बुक मध्ये नोंद होईल अशा पद्धतीने रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. आणि त्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्यानंतर त्याला साधारणतः 10,000 कोटी रुपये खर्च येईल. आणि रेल्वेच्या नियमाप्रमाणे 50% राज्य सरकारने उचलायचं, 50% रेल्वे देईल. त्यावेळेस महाराष्ट्राच्या राज्य सरकारने 50% द्यायची कबुली दिली, परंतु मध्य प्रदेशच्या राज्य सरकारने असमर्थता व्यक्त केली की आम्ही नाही करू शकत. मग अशा वेळेस उदास होऊन मी गडकरी साहेबांना भेटलो तर गडकरी साहेबांनी मला सुचवलं की आपण JNPTच्या माध्यमातून करू. आणि त्यावेळेस रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब होते आणि एक MOU तयार करण्यात आला की 55% JNPTने खर्च उचलायचा, 15% महाराष्ट्र सरकार, 15% मध्य प्रदेश सरकार आणि 15% इक्विटी.
आणि एमओयूचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, गडकरी साहेब होते, रेल्वे मंत्री म्हणून पियुष गोयल साहेब होते, मी स्वतः होतो. परंतु 2-4 महिन्यानंतर खाते बदल झाल्यानंतर शिपिंग मिनिस्ट्री दुसऱ्या मंत्र्याकडे गेलं आणि शिपिंग मंत्र्याचे त्यावेळेचे मंत्री आणि सेक्रेटरी यांनी नकार दिला की रेल्वेचा मार्ग आहे, आम्ही कशाला खर्च करू. अतिशय उदास होऊन मी पंतप्रधानांकडे गेलो. योगायोगाने त्यावेळेस मी संरक्षण राज्यमंत्री होतो म्हणून मला पीएमओ मध्ये डायरेक्ट एंट्री होती. आठवड्यातनं 3 ते 4 वेळा तरी भेटायचो आणि तसा आदेश मोदी साहेबांचाच होता. संरक्षण खातं अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांना फीडबॅक देणं आठवड्यातनं 3-4 वेळा आवश्यकच होतं. आणि संरक्षण खात्यासाठी जे जे काही संपल्यानंतर मी रेल्वेचाच विषय काढायचो. आणि मोदी साहेबांनी मला शब्द दिला, कुठल्याही परिस्थितीत मनमाड इंदूर रेल्वे आपण करूच. आणि रेल्वे मंत्र्यांनाही सूचना दिली की तुम्ही याच्या बाबतीत मार्ग काढा. फेब्रुवारी 19ला 2 महिने राहिले होते निवडणुकीला. त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी आणि गडकरी साहेबांनी ठरवलं की 18,000 कोटीचा प्रकल्प मंजूर करण्यासाठी कॅबिनेटची परवानगी आवश्यक असते. पण आता जास्त दिवस राहिलेले नाही म्हणून रेल्वे मंत्र्याच्या अधिकारात धुळे नरडाणा हा पहिला टप्पा सुरू करून देऊ. धुळे नरडाणा 51 किलोमीटरचा टप्पा आहे आणि त्याला 716 कोटी रुपये लागणार होते आणि ते रेल्वे मंत्र्याच्या अखत्यारीतलं होतं आणि ते मंजूर झालं. आणि फेब्रुवारी 19ला मोदी साहेब इथं धुळे शहरात आले होते. सुलवाडे जामफळ आणि रेल्वे दोन्ही प्रकल्पाचं उद्घाटन केलं. धुळे शहरातील चाळेगाव रोड पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करीत त्यांच्याकडून कार, रिक्षा व 7 दुचाकी असा सुमारे 9,05,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी धडक कारवाई करीत जबरी चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 1 कार, 1 रिक्षा आणि 7 दुचाकी असा सुमारे 9,05,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यातील 6 गुन्ह्यांची उकल झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई-आग्रा महामार्गावरील साई निवारा परिसरात 12 जून रोजी विलास दामू पठारे राहणार बनपिंपरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांचा मोबाईल व रोख रक्कम असा 15,700 रुपयांचा ऐवज अज्ञात तिघांनी हिसकावून नेला होता. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी फैजान अहमद मुजम्मिल अन्सारी उर्फ इन्या व 21 राहणार हाजीनगर, कबीरगंज, इसाक मशीद जवळ धुळे व शाहिद मुख्तार शेख राहणार अंबिकानगर, मिसबा मशीद जवळ धुळे यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आणखी एका साथीदारासह जबरी चोरी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3रा आरोपी फरार आहे. या कारवाईत आझादनगर, पश्चिम देवपूर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील एकूण 6 गुन्हे उघडकीस आले. अटकेतील फैजान अन्सारी याच्या विरुद्ध जबरी चोरी व NDPS कायद्यान्वये एकूण 16 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार दुसर, पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील, संदीप काळे, पोलीस अंमलदार अविनाश वाघ, अतिक शेख, संदीप वाघ, शोएब बेग, सारंग शिंदे, सचिन पाटील आदींनी केले. धुळे शहरासह जिल्ह्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याबाबत SMS आणि WhatsApp ॲपद्वारे 48 तासांची मुदत दिली जात आहे. या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आक्षेप नोंदवण्यात आला असून सोशल मीडियावरील संदेश थांबवावेत, अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा महावितरणचे अधीक्षक अभियंता जितेंद्र महाजन यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. धुळे शहरासह जिल्ह्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याबाबत SMS आणि व्हॉट्सअपद्वारे 48 तासांची मुदत दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यास तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये, सोशल मीडियावरील संदेश थांबवावेत, तसेच आधी वीज पुरवठ्यातील मूलभूत समस्या दूर कराव्यात, अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांतर्फे महावितरणचे अधीक्षक अभियंता जितेंद्र महाजन यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की ग्राहकांची संमती न घेता मीटर बदलवण्याचा अधिकार विद्युत वितरण कंपनीला आहे का? स्मार्ट मीटरमुळे बिलांमध्ये वाढ झाल्यास जबाबदार कोण असेल? तसेच तांत्रिक बिघाड, जास्त बिले, रीडिंगच्या चुका याबाबत विद्युत विभाग
हमी घेणार का? शिवाय ग्रामीण व शहरी भागात नेटवर्क नसेल तर स्मार्ट मीटर ही संकल्पना कालबाह्य ठरते. वाढीव व अंदाजे बिले, डेटा सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. जर ग्राहकांना स्मार्ट मीटर नको असेल तर त्यांना पर्याय काय? तक्रार निवारण यंत्रणा परिणामकारक आहे का? असे प्रश्न शिवसेनेने विचारले. धुळे शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. उघड्या डिपे आहेत, लोंबकळणाऱ्या तारा आहेत, यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय कमी विद्युत भारामुळे ग्राहक त्रस्त आहेत. या समस्या सोडवण्याऐवजी स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असल्याचा आरोपही सेनेने केला आहे. तरी ग्राहकांकडे जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्युत विभागाने अतायतापणा केल्यास संपूर्ण ग्राहकांना आपल्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल व त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस पूर्णतः महावितरण जबाबदार राहील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, तेजस गोटे, प्रशांत भांबरे, डॉक्टर अनिल पाटील, महिला आघाडीच्या प्रभादेवी परदेशी, संगीता जोशी, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, सुनीता शिरसाट, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, पंकज वारसकर, सूरज भावसार, सागर निकम, सागर साळवे, छोटू गवळी, दीपक जाधव, गुलाब दोबी, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते. धुळे शहरामध्ये गेल्या आठवडाभरापासून स्मार्ट मीटर बसवण्याच्या संदर्भामध्ये ग्राहकांना आणि जनतेला त्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे SMS येत होते. त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता यांची भेट घेतली आणि धुळे शहरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये जी स्मार्ट मीटर बसवण्याची जी योजना या ठिकाणी अभियान सुरू आहे, त्या अभियानाला त्यांनी ब्रेक द्यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील विधान भवनामध्ये त्या ठिकाणी मान्य केलं होतं की सर्वसामान्य ग्राहकांना त्या ठिकाणी स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवण्यात येणार नाही. तरी देखील जाणून बुजून महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत आग्रह धरला जातो आहे. मुळातच एकीकडे ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा न देता या ठिकाणी अतिशय मोगलाई पद्धतीने महावितरणचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्याचा निषेध आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि धुळे शहरामध्ये कोणत्याही भागामध्ये त्या नागरिकांना आम्ही विनंती करतो की कोणत्याही भागामध्ये अशा पद्धतीने जर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विद्युत वितरणचे कर्मचारी येत असतील तर त्यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावा. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. उच्च न्यायालयाने 2023 साली या संदर्भामध्ये निर्देश दिलेले असताना उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे देखील त्या ठिकाणी पालन होत नाही आहे. महावितरणचं कामकाज हे कोणत्या तरी एखाद्या मोठ्या धनाढ्य शेठला त्या ठिकाणी सहाय्य करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. एकीकडे विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना विजेच्या भारामध्ये प्रचंड वाढ केलेली असताना सुविधा कुठल्याही प्रकारे दिल्या जात नाही. धुळे शहरामध्ये वारंवार वीज कट त्या ठिकाणी होते. या समस्या न सोडवता या ठिकाणी अधीक्षक अभियंता देखील स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामामध्ये गुंग आहेत. पुढच्या 2 महिन्याकरता ही मोहीम थांबवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. अगोदर ग्राहकांना सुविधा द्या, मग त्याच्यानंतर स्मार्ट मीटर काय आहे ते त्या ठिकाणी बसवण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे. शिंदखेडा शहरातील बिजासन मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचा शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा प्रांताध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या वतीने पक्षाचे प्रांत अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदखेडा शहरातील बिजासनी मंगल कार्यालय येथे शेतकरी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे हे उपस्थित होते. किसान सभेच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर व्यापक चर्चा करण्यासाठी 12 ते 15 जून दरम्यान उत्तर महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. संघटना आणि सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न शासकीय पातळीवर प्रभावीपणे कसे सोडवता येतील याबाबत उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार विनिमय केला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या धुळे जिल्हा व तालुका पातळीवरील नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांनी केले. यावेळी प्रांताध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मानकर, उत्तर विभाग प्रमुख दत्तात्रय तळवले पाटील, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर गणेश डोंगरे, राज्य संघटक बबनराव तिकांडे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष कामराज निकम, नगराध्यक्ष कलावती माळी, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष नारायण चव्हाण, जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष संजीवनी गांगुर्डे, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर नितीन चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, नगर पंचायतीचे गटनेते राकेश माळी, नगरसेविका पुष्पा सोनवणे, तालुकाध्यक्ष दीपक जगताप, माजी नगरसेवक अरुण देसले, राहुल पाटील, महेंद्र पाटील, विलास देसले, मनोज महाजन यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष दीपक जगताप यांनी केले, तर किसान सभा जिल्हाध्यक्ष नारायण चव्हाण यांनी आभार मानले. या प्रस्तावावर काम भविष्यकाळात किसान सभा म्हणून तुम्हाला आणि मला करावं लागेल.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव आणि त्यामध्ये त्याला 20% नफा समाविष्ट करून केंद्राने हमी भाव ठरवण्याची जी नीती आहे ती बदलली पाहिजे आणि नव्या दराने शेतकऱ्याचे हमी भाव ठरवून गेले पाहिजे हे तुम्ही आपल्याला सांगायचे आज मगाशी अनेक प्रश्न मांडले खूप अडचणीत आपल्या शेतकऱ्यांचा बियाण्याचे प्रश्न आहेत खतांचे प्रश्न आहेत गावोगावी लाईटचा प्रश्न आहे शेतीला पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आहेत सगळे संकट झेलून आमचा बळीराजा उद्याचे दिवस चांगले येतील म्हणून शेती करतो पण त्या शेतीत त्याचं कर्ज फेडलं नाही एवढं सुद्धा उत्पन्न आज शेतकऱ्यांना द्यायचं आणि मग आपण अध्यक्ष साहेब आपण सत्तेत आज आपल्या नेत्या आदरणीय सुरेशताई या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत दादाच्या पावलावर पाऊल ठेवून ते लोकांसाठी काम करतात या राज्याचे कृषी मंत्री आपले आहेत दत्ता मामा भरणे तुमचे नंदुरबारचे मंत्री हसन मुश्रीफ साहेब आहेत ते धुळ्याचे पालकमंत्री दुसरे मग जर आपण सत्तेत आहोत तर या सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनातले जे दैनंदिन प्रश्न आहेत हे प्रश्न समजून घेऊन या सत्तेच्या माध्यमातून कसे सोडवता येतील यासाठीचा प्रयत्न आपल्याला संघटना यासाठी संघटना आहे ही संघटना कुठंतरी कार्यकर्त्याचं नाव लग्न पत्रिकेवर यावं त्याचा सत्कार व्हावा यासाठी संघटना नाही ही संघटना या संघटनेच्या माध्यमातून आज जे तालुका अध्यक्ष निवडले यांनी तालुका कमिटी करावी या तालुका कमिटीच्या माध्यमातून गाव तिथे किसान सभा हे ध्येय आपल्या मनामध्ये ठेवून आपण त्या गावातले प्रश्न संकलित करावे ते प्रश्न जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आणि माझ्या माध्यमातून आदरणीय सुरेशताई असतील कृषी मंत्री असतील प्रधानमंत्री असतील किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे भविष्य काळामध्ये आपल्याला सांगणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे सोमवारी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त जिल्हा परिषद मराठी शाळा व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करीत ढोल ताशांच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे सोमवार दिनांक 15 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त जिल्हा परिषद मराठी शाळा व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करीत त्यांची शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षाव करून व विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत उत्सुकता व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रसंगी शिंदखेडा तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य दागाजी देवरे, माजी पंचायत समिती सदस्य नंदू चव्हाण, विद्यमान उपसरपंच पंडितराव वाघ, माजी सरपंच साहेबराव पवार, पी कचवे, एम पाटील, श्रीमती एच पाटील, एम पाटील, वायस सोनवणे, गजानन देवरे, आकाश पवार, डी मोरे, NP बागल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक NP बागल यांनी मानले. महाराष्ट्र शासन शिक्षण मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही विद्यार्थ्यांची गावातून सहवाद्य मिरवणूक काढून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाणार आहे. आमच्या समवेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्ले येथील मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने या गावामध्ये आज विद्यार्थ्यांचं एक जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आजच्याच दिवशी गणवेश, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके, त्याचप्रमाणे पोषण आहार आणि शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका भगिनी यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आणि ते करत असताना ग्रामस्थांची आम्हाला फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे आणि मोलाची साथ या ठिकाणी होती.
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन 5 महिने उलटूनही विरोधी पक्षनेतापदाची घोषणा झाली नाही. त्यामुळे 6 महिन्यांच्या आत MIM पक्षास विरोधी पक्षनेतापद द्यावे, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा MIMचे नेते इर्शाद जागेदार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन 5 महिने झाले तरी देखील विरोधी पक्षनेता पदाची घोषणा झाली नाही. त्यामुळे 6 महिन्यांच्या आत MIM पक्षास विरोधी पक्षनेतापद द्यावे, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा MIMचे नेते इर्शाद जहांगीरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. जहांगीरदार यांनी सांगितले की विरोधी पक्ष नेत्याचा दावा आमचा कायम असून महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1949 कायद्याअंतर्गत 2 नंबर पार्टीला विरोधी पक्ष नेतेपद द्यायचे असून काही विरोधक भाजप सोबत जाऊन संख्याबळावर विरोधी नेता मागत असून 2012चा संजय देवराम भोई वर्सेस मेयर ऑफ ठाणे उच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिलेला आहे. त्यामुळे MIM मनपा 2 नंबरचा पक्ष असून 6 महिन्याच्या आत आम्हाला विरोधी पक्ष नेतापद द्यावे, अन्यथा औरंगाबाद उच्च न्यायालयात पिटिशन दाखल करून विरोधी पक्षाची निवड करावी लागेल व आम्हाला कायद्याने मिळेल, असा दावाही इर्शाद जागीरदार यांनी केलाय. यावेळी त्यांनी MIM मुळे आमदार झालेल्या फारुख शाह यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. आणि जनतेला आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की विरोधी पक्ष नेत्यावर दावा आमचं कायम राहायचं म्हणजे ते आमचा अधिकारच आहे, ते आम्हाला भेटणार आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जे सेकंड लार्जेस्ट पार्टी असती त्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा. संख्याबळाच्या आधारावर त्यांची मी प्रेस ऐकली, पण त्यांना ते समजत नाहीये की संख्याबळाच्या आधारावर ते म्हणतात की 8 + 5 13 आणि आमचे 10, तर हे 10ला विरोधी पक्ष नेता भेटायला पाहिजे असं कायदा सांगतो. 2012ची संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे ह्याच्यात बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट निकाल दिलेला आहे आणि ह्या निकालामध्ये स्पष्ट सांगितले सेकंड लार्जेस्ट पार्टीला विरोधी पक्ष नेता देण्यात यावं, ना की कोणत्या आघाडीला. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले काही गाईडलाईन्स प्रमाणे 6 महिन्यात विरोधी पक्ष नेता पद डिक्लेअर व्हायला पाहिजे. 6 महिन्यात जर हे विरोधी पक्ष नेता पद डिक्लेअर नाही झालं तर मी औरंगाबाद हायकोर्टात पेटिशन माझं रेडी आहे. आम्ही पेटिशन टाकणार, कोर्टाकडून आदेश घेणार आहे की विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करावी. आणि मला डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पूर्ण भरोसा आहे की हा विरोधी पक्ष नेता धुळे शहरातला, धुळे महानगरपालिकेतला हे मजलिस एतिहादुल मुसलमीनला भेटल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही कायद्याने चालणारे माणसं आहे. कसं असतं, हे गोष्टी एक हिंदीत म्हण आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे. ते ऑलरेडी भाजप बरोबर आहे आणि त्यांना माहिती आहे की ते भाजप बरोबर असल्यामुळे त्याला पब्लिकमध्ये काहीच रिस्पॉन्स राहिलेला नाही. जे काही ते अपघाताने झालेले आमदार होते, MIM पक्षाच्या जोरावर ते झालेले आमदार होते आणि आज म्हणजे खाल्लेल्या अन्नाला आपण जागलं पाहिजे, परंतु MIMच्या जोरावर झालेले आमदार आज MIM वरच टीका करतात. तर हे तरी त्यांनी करू नये असं मला त्यांना आव्हान आहे. ते शहराचे आमदार होते, MIM पक्षाच्या जोरावर त्यांनी अनेक गोष्टी त्यांना करता आले असते, पण ते त्या ठिकाणी फेलियर राहिलेले आहे. तर ते काय आम्हाला भाजपची B टीम C टीम काय बोलू नका, तुमचं ओरिजिनल भाजप बरोबर आहे ना. आणि राज्यात तुम्ही भाजप बरोबर सत्तेत, दिल्लीत तुम्ही भाजप बरोबर सत्तेत, मग तुम्ही मला काही नैतिक अधिकार नाही आम्हाला बोलायला भाजपची B टीम आहे का C टीम आहे. सुशी नाल्याचं जे प्रश्न आहे त्यासाठी हा शहरातले जिल्ह्यातले खासदार असू द्या, मंत्री असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, आमदार असू द्या, यांनी सर्वांनी त्याच्यात कुणीही सरकारमधल्या कोणत्याही व्यक्तीला ते प्रश्न घेऊन जाऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. लोकांचे प्रश्न सोडवणं ही काय कुणाची एकाची मुक्तेदारी राहिलेली नाहीये आणि ह्या भारत लोकशाही प्रमाणे चालतो हा देश आणि या देशात प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या आपल्या परीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर खासदार मॅडमांनी जर सुशी नाल्यासाठी प्रयत्न केले असतील तर ठीक आहे, त्यांच्या प्रयत्नाला यश भेटू द्या. कोणी जे प्रयत्न करेल त्यांना यश भेटू द्या. काही लोकांनी पक्षांतर करताना पण असं सांगितलं होतं की आम्ही पक्षांतर MIM मधून राष्ट्रवादीत ह्याच्यासाठी चाललोय की आम्हाला सुशी नाला वाचवायचंय, पण आज जे लोकांचे घरं तुटले त्याच्यासाठी जबाबदार कोण? काही त्यांच्या उमेदवारांनी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत पण सांगितलं होतं की आम्हाला मतं देऊन विजयी करा, आम्ही तुमच्या घरांना धक्का लागून देणार नाही. जे पण लोकांचे घरं तुटले आणि जे लोकांवर अन्याय झालाय त्या लोकांसाठी जबाबदार कोण, हे पण प्रश्न त्यांना मी विचारू इच्छितो. आणि त्यांनी अजून एक त्याच्यात सांगितलं की शोभाताई बच्चाव हे आमच्यामुळं खासदार झाले. तर त्याला मी त्यांच्या ह्या लाईनचं मी हे सांगतो की ते खासदार झाले बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसींमुळं,
कारण बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांनी तिथं निर्णय घेतला होता की धुळे लोकसभा मतदारसंघात मजलिस इत्तेहादुल मुसलिमीन निवडणूक लढणार नाही आणि या ठिकाणी काँग्रेसला मदत करील. यासाठी पण धुळ्यातून उलेमा लोकांचा, मौलाना लोकांचा एक मोठा डेलिगेशन त्यांच्यापाशी गेलता आणि त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला होता. तर तुम्ही एमआयएमच्या जोरावर झालेले माणसं आहे, त्यावेळेस एमआयएम मुळे तुमच्यापाशी होतं. 2029ला एमआयएमच्या विरुद्ध लढून बघा, चॅलेंज देतो, घोडा मैदान जवळ आहे. आमचे जे हाल झाले त्यापेक्षा वाईट हाल तुमचे होतील एमआयएमच्या समोर लढताना, एवढं मी त्यांना आव्हान देतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बोरवेल नरडाणा रेल्वे येत्या 2 वर्षात धावणार. माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला विश्वास व्यक्त. चाळीसगाव रोड पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना 9,05,000च्या मुद्देमालासह केले जेरबंद. महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा. बिजासनी मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचा शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळा उत्साहात संपन्न. कर्ले येथे नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करीत ढोल ताशांच्या गजरात गावातून काढण्यात आली मिरवणूक. आणि एमआयएम पक्षास विरोधी पक्षनेतापद न दिल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.